हो. काल परवा काही आमच्या अंकुश जोंजाळ एक चांगला कार्यकर्ता आहे, रक्तदान करणारा आहे, चळवळीत सहभागी होणारा आहे. पण त्याला बदनाम करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला गेला. कुठल्याही काही कारण नसताना, त्याची तपासणी न करताना मोठे गँगस्टार इथं आलेले आहे आणि ते काहीतरी खूप मोठं काहीतरी काही करणार होते. अशा प्रकारचे चुकीचे आरोप माझ्यावरही आणि त्या कार्यकर्त्यावरही केले गेले. आता वास्तविक पाहता ते लोक जे होते ते कोण होते, काय होते त्यांना काही माहीत नाही. तर ते आधार कार्ड घेणं विसरले. 2-3 दिवसात ते आधार कार्ड देतो म्हणून ते राहिले. एवढाच काय दोष त्या कार्यकर्त्याचा, पण पुरा बदनाम करून टाकले. म्हणजे जणू काही सुईच्या टोकावरचं थोडंसं जरी सापडलं, तर ते आभाळा एवढं करावं, बच्चू कडूला जिथं पाहता येईल त्याला कसं ठेचावं, एवढे प्रयत्न सीएम साहेबांचे चालू असते. त्याच्यातला हा एक प्रकार आहे. तर काही नाही झालं तरी हां, तर पकडा, पकडा त्याला ठोका धरून. ही जी वृत्ती आहे ना भाजपची, ही फार बेकार आहे. म्हणजे अ, प्रभू रामचंद्राचे पाईक आपण म्हणताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण भक्त असे म्हणतात आणि एवढे वाईट कसं वागतं हेच समजत नाही मला. एवढे वाईट वागत असताय. अरे राजकारण काही सात्विकता शिल्लक ठेवाल का नाही ठेवणार तुम्ही? फक्त विरोधक आहे, तुमच्या विरोधात बोलतोय, आंदोलन करतोय म्हणून जिथं सापडन तिथं गुंडाळाचं काम करायचं. केवढी कुठली मस्ती आली तुम्हाला हे? यांनी चले चपाट्याला सांगून ठेवलं खाली का रोज बच्चू कडूच्या विरोधात बोलायचं, रोज काय ना काही बोलल्याशिवाय त्याला ठेचायचं. जो महाराष्ट्रभर फिरताना त्याला पहिले अमरावती जिल्ह्यात ठेचा आणि मग त्यांना पद भेटतात लगेच. बच्चू कडूवर बोललंय का मग त्यांना पद भेटतंय व्यवस्थित. असंच प्रकार आहे. आता काय पोलिसांनी निष्पन्न केलं मला माहित नाही, पण एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बदनाम केल्यामुळे त्याच्या वडिलाला भरती करावं लागलं. त्याचे वडील आयसीयू मध्ये भरती आहे. तर नाहक बदनामी केली. उद्या घरचे परिवारातले लग्न असन अधिक काय असन त्याच्यावर काय परिणाम पडेल? कुठल्या गोष्टीशी कसं जोडतोय आपण याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे ना. आणि लगेच भाजपचा सोशल मीडियाचा शेल कामाला लागला. बच्चू कडून गँगस्टर ठेवले, हे झालं ते झालं, लगेच बदलावे. मुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही. या गोष्टी बरोबर अंदरून चालू असतं. 8 वाजले संपले का रात्री हेच काम चालू आहे. कोण सापडतं जिल्ह्यात? आमचा शेतकरी कसा राहतं त्याच्यावर चिंतन नाही करत ते. जिल्ह्यात आपल्या विरोधात कसा संपवायचा, त्याला कसं गारद करायचं एवढंच सीएमच्या डोक्यात आहे फक्त. स्थानिक लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर टीका करतात. ते हे यांचीच आहे. हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल. तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटल, तू बोलला का तुला उमेदवारी भेटल, दुसरं काय. पण तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यांवर. हो ते काय तुम्ही सांगा. मी